खरं तर शेतीचा आणि आमच्या घराचा काही संबंध नाहीये. पण आता इथे तुम्हाला धान्य बिन्य पडलेलं आणि सगळंच गावचा फील सगळं तुम्हाला बघायला मिळेल. खरंच घरी आल्यासारखं वाटतं. सेटवर आहोत असं वाटत नाही. तुम्हाला आता बघितल्यावर असं वाटत असेल की खरंच घर आहे, राहतं घर असल्यासारखंच. हॅलो, नमस्कार. मी तन्वी मुंडले, म्हणजेच विसरू नको तू मला या मालिकेतली वैदेही. आज तुम्ही आलात आमच्या सेटवर आणि देसाईंच्या घरी तुम्ही आलात. तर मी तुम्हाला आमचा अख्खा सेट कसा आहे, आम्ही कसं शूटिंग करतो हे सगळं दाखवते. आता जोरदार पाऊस पडतोय, इतकं छान वातावरण झालंय, त्यामुळे तुम्हाला मी खरं तर बाहेर घेऊन जाऊ शकत नाहीये, पण या तुम्हाला दाखवते. तो आमचा झोपाळा, ते आमचं मेन गेट आहे पलीकडे. आणि आता आमची दुसऱ्या सीनची तयारी सुरू आहे. सो शॉर्ट रेडी करतायत. आणि हे आमची पडवी. या मागची बाजू, घराच्या मागची बाजू दाखवते तुम्हाला. खरं तर शेतीचा आणि आमच्या घराचा काही संबंध नाहीये. पण आता इथे तुम्हाला धान्य बिन्य पडलेलं आणि सगळंच गावचा फील सगळं तुम्हाला बघायला मिळेल. ही मागची बाजू आहे पूर्ण. आता इकडे खूप सामान आहे शूटिंगचं. अदरवाईज आम्ही इकडेही काही सीन्स केले, तुम्ही बघितले असतील. माझ्या बाबांचं काम करणारे सदा, त्यांच्याबरोबर मी सीन केलाय. माझी स्कूटर साफ करण्याचा वगैरे ते सगळं आम्ही इकडे शूट केलं होतं. इकडून आमचं घर दिसतं, या खिडक्या छोट्या छोट्या. त्यानंतर ही इकडे कॉट आहे, इकडेही आम्ही बसतो. त्यानंतर या आमच्या घरात, हे आमचं घर. इकडे देवारा आहे, हा देवारा आहे. गणपती कदाचित आम्ही इकडे बसवू शकतो यावर्षी. सो हा माझ्या आईचं काम करणाऱ्या, त्यांचं आपण मालिकेतलं नाव आशा देसाई आहे. सो त्यांचा फोटो आहे. मला इथे बसायलाही खूप आवडतं. एकदम कम्फर्टेबल बसता येतं. आणि हे सोफे, हा आमचा हॉल. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण खूप चांगलं डिटेलिंग केलंय आमचं महेश कुडाळकर सरनी, ज्यांनी आमचं अख्खं आर्ट बघितलं. ते आर्ट डिरेक्टर आहेत आमचे. सो तुम्ही बघू शकता इकडे, जसे गावी खरंच आपल्या घरात फोटोज असतात, पूर्वजांचे असतील किंवा काही व्हॉटएव्हर, त्यांनी ते डिटेलिंग केलंय अगदी. फोटोज आहेत, जुना रेडिओ आहे आमच्याकडे. माझ्या घरी रेडिओ होता यापूर्वी. इकडे पण आहे. त्यानंतर हा पंखा. त्यानंतर यातही बऱ्याच गोष्टी आहेत. खूप छोट्या गोष्टी आहेत. तर आम्हाला खरंच घरी आल्यासारखं वाटतं. सेटवर आहोत असं वाटत नाही. तुम्हाला आता बघितल्यावर असं वाटत असेल की खरंच घर आहे, राहतं घर असल्यासारखंच पूर्ण आहे. त्यानंतर इकडे आमची एक रूम आहे. सध्या तरी आम्ही तिथे मेकअप करायला बसतो, पण ती बेडरूम आम्ही वापरतो. आता कोणी आहे का? आज नाही आहे कोणी, पण ही अशी इकडे एक रूम आहे. त्यानंतर आमचं किचन दाखवते. या ठिकाणी आहे आमचं किचन, ज्याचा अजून तरी मी वापर केलेला नाहीये या सेक्शनचा. फक्त इकडे एक सीन झाला होता आमचा. बाहेरूनही आपण बघू शकतो, पण आता खूप पाऊस आहे. तर हे आहे आमचं किचन. ही सगळी भांडी, खारी बिस्किट पण आहे बघा. तर सगळं खऱ्यासारखं खरं आमच्याकडे आहे. आमचा फ्रीज पण चांगला आहे, नवीन फ्रीज आहे. फ्रीजमध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत. आम्ही दही वगैरे असं आणून ठेवतो फ्रीजमध्ये. म्हणजे आम्हाला दुपारी लंचच्या वेळेला खायला दही लागलं तर आम्हाला टेन्शन नसतं.
तर हा असा आहे आमचा हॉल, किचन आणि हा सगळा एरिया. आणि वर 2 रूम्स आहेत जिथे आत्ता तरी काही सेटअप लागलेला नाही आहे, पण आम्ही वरही शूटिंग करतो. तर आता तुम्हाला मी महत्त्वाची गोष्ट दाखवायला विसरले, ती म्हणजे माझी रूम, डॉक्टर वैदेहीची रूम. या दाखवते. या हा मी तुम्हाला म्हणाले ना बाहेर खूप छान पाऊस पडतोय. बघा इतकं बरं वाटतं ना आम्हाला इथे, शांत, समोर इतका छान निसर्ग, डोंगर, छान आंब्याचं झाड. एवढी शांतता आपल्याला शहरात मिळणं हे खूपच भाग्याचं लक्षण आहे. मला दाखवते. आणि ही आहे वैदेहीची रूम, जिथे आता खूप पसारा आहे, पण ही आमची वैदेहीची खोली आहे. ते खूप सारे आता कपडे लागले आहेत, काही फोटोज आहेत माझे, आणि असं काही आहे. इकडे पण एक मेकअप रूम आहे, ही बघा. तर इथेही मेकअपला बरीच जण बसतात किंवा अशा खूप जागा केलेल्या आहेत. असं आहे. आता आपण इकडून जाऊया दुसऱ्या रूमचा. या इकडे आहे मेल आर्टिस्टची रूम. काही पुरुष इकडे बसतात, काही इकडे बसतात. आत्ता सध्या इथे कोणी नाहीये, पण ही अशी रूम आहे. त्यानंतर तर असं सगळं आहे. या आपण खाली काय चाललंय बघूया. तर हे आहेत आमचे आर्ट डिरेक्टर, यांना विचारूया. आम्ही आमच्या सेटची सफर करतोय, तर तुम्हाला काय सांगायला आवडेल सांगा. तुम्ही काय सांगू माझ्या सेटबद्दल. तुम्ही बाय द वे आम्ही सख्खे शेजारी आहोत, आम्ही एका गावचे आहोत. त्यामुळे आम्ही हे सगळं जे काही डिटेलिंग आहे हे मला खूप आवडतं आहे, कारण मला घरी आल्यासारखंच वाटतं. आणि या सगळ्या मागे यांची मेहनत आहे आणि त्यांनी हे सगळं उभं केलं आहे. तुम्हाला काही सांगायचं आहे? नाही. अजून कोणाला आपण इन करूया, अजून कोणाला विचारूया. काहीतरी करतायत इकडे, काहीतरी करतायत. इथेही बसलेत. तुम्हाला काही बोलायचं आहे? कुठला सीन लागतोय समीर? आता तिघांचा सीन लागतो, त्यात मी नाहीये आणि त्याला मी नाहीये ना. हा, म्हणजे आता मी जरा रिलॅक्स आहे, तुमच्या बरोबर अख्खा सेट फिरू शकते. हेच आहेत ते नेने ज्यांनी भविष्यवाणी केली आहे. लग्न होऊ देणार नाही आम्ही लग्न होऊ देणार नाही हे अशी भविष्यवाणी केली आहे त्यांनी. तर चाललेलं असतं मजा मस्ती. सूर्या नाही आहे इकडे, सूर्या त्याच्या घरी आहे. सो आमचं आज देसाईंचं घर लागलंय आणि आम्ही शूटिंग करतोय. वैदेही आता सूर्याला मिस करते. वैदेही काय सुरू आहे सध्या मालिकेत आणि काय सांगशील? कारण आता आम्ही बघतो की प्रेम कुठेतरी फुलताना दिसतंय. कसं वाटतंय? छान वाटतंय. अजून नाही प्रेम फुललंय तेवढं. आता जस्ट एक छान मैत्री झाली आहे. मजा येते कारण सीन्स खूप छान लिहिले आहेत. आणि म्हणजे मला अगदी बऱ्याच जणांचे फोन्स येतात आणि ते म्हणतात की इंटरेस्टिंग होते दिवसेंदिवस गोष्ट. म्हटलं हो, खरंच होणार आहे. अगदी काय म्हणतात ते छोट्या छोट्या गोष्टी आम्ही या मालिकेत घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या कोकणातल्या असतील, बऱ्याच गोष्टी असतील. सो मला वाटतं की तुम्ही ते एपिसोडमध्ये बघा तरच तुम्हाला ते जास्त जवळच वाटेल, आपलंसं वाटेल. आणि अजूनही तुम्हाला मध्ये मध्ये कोकण दिसत असेल, कारण बरेचसे असे सीन्स आहेत जे आम्ही तिकडे शूट केले आहेत, ते अजूनही तुम्हाला बघायला मिळत असतील. पण कोकणातलं घर आणि हे घर थोडं सिमिलर नाही वाटत तुला? तुला किती आठवण येते तिकडच्या घरात? मला घरची तर खूप आठवण येते, पण हे तूच बघ ना, मुंबईसारख्या ठिकाणी एका बंगल्याला त्यांनी इतकं सुंदर डिझाईन केलंय, म्हणजे वाटत नाही एखाद्याला की अरे हे सगळंच त्यांनी बांधलंय. हे जे काही पडवी म्हणू आपण, मागचं दार वगैरे सगळं, हे सगळं उभं केलंय. आणि ही खरंच कौतुक आहे त्यासाठी आमच्या महेश सरांचं की त्यांनी हे उभं केलं. आणि मी त्यांना म्हटलं, हे बाळत घालायचे कपडे असतात साधे जे आपण टाकलेले असतात गावी, हे खूप असतं, ते पण त्यांनी आणून लावलंय. म्हणजे किती डिटेलिंग आहे. येस, आणि हे घर पण सगळ्याच प्रेक्षकांना खूप आवडणार आहे तुमचं. सो थँक्यू सो मच. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इट्स मज्जा मराठीला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.